बातमीपत्रामध्ये आता आपण पाहणार आहोत 3 मिनिटात 30 बातम्या। देशभरात 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह। कोलकातामध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्य कार्यक्रम, तर मुंबईतल्या जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा योगाभ्यास। पेपरफुटीमुळे देशभरात खळबळ उडालेल्या नीटची आज फेरपरीक्षा। गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त, 2 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात। नीटच्या फेरपरीक्षेसाठी नागपूरमध्ये जय्यत तयारी। 30 परीक्षा केंद्रांवर 12,512 विद्यार्थी परीक्षा देणार। परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था। पेपरफुटी गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज। नीटची आज फेरपरीक्षा, प्रशासन सज्ज। छत्रपती संभाजीनगरात 50 केंद्रांवर होणार परीक्षा। 17,700 परीक्षार्थी परीक्षा देणार। नीट परीक्षेसाठी जादा 100 बसेस धावणार। 63 केंद्रांवर अतिरिक्त 100 बसेस धावणार। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेस्टचा निर्णय। नीट परीक्षेसाठी आज मेगा ब्लॉक रद्द। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। रविवारी अधिक लोकल सेवा उपलब्ध राहणार। लोकमान्य टिळक टर्मिनसवर 56 तासांचा ब्लॉक। 24 जून ते 26 जून दरम्यान 56 तासांचा ब्लॉक। ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। गाड्यांची सेवा ठाणे स्थानकावर समाप्त होणार। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून ढगाळ वातावरण। दक्षिण मुंबई, कुर्ल्यामध्ये पावसाच्या सरी। उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा। मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट। नवी मुंबई विमानतळावर पाणी गळती। अर्ध्या तासात पाणी गळती थांबवण्यात यश। प्रवाशांच्या सुविधांमध्ये अडथळा नाही। अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचं आवाहन। पाण्याच्या गैरवापराविरोधात कडक भूमिका। पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर महाग। पुणे महापालिकेकडून 10,000 रुपयांचा दंड। नियमभंग केल्यास फौजदारी गुन्हा दाखल। हिंगोली जिल्ह्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या। पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू। आभाळाकडे शेतकऱ्यांच्या नजरा। अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात। पेरणीचा हंगाम निघून जाण्याची भीती। शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग। पाऊस थांबल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन। सांगोल्यामधील राजुरीमध्ये देवाच्या दारी चोरी। चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने आणि चांदीचा मुखवटा पळवला। चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित।